मित्रांनो, जर पहिल्यांदाच तुम्ही आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून अशीच औषधांची व आरोग्यविषयक माहिती मिळत राहील. We are the pharmacists, we are the future. Yeah, we are the future. मित्रांनो, कोविडच्या परिस्थितीमुळे मागील 1-1.5 वर्षापूर्वीपासून आपले जे लेक्चर्स आहेत ते ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. एक्झाम आहेत त्या देखील ऑनलाईन पद्धतीने होत आहेत आणि हा जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे हा विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारी शंका आणि प्रश्न आहेत. तर याच विषयावर मार्गदर्शन घेण्यासाठी आज आपल्यासोबत सोमनाथ स्वामी विभूते सर आहेत. सुरुवातीला आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. सोमनाथ स्वामी विभूते सर हे राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी बुलढाणा या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. सरांना एकूण 14 वर्षांहून अधिक अकॅडमिक्समध्ये अनुभव आहे. त्याशिवाय सरांचं स्पेशलायझेशन आहे ते फार्मास्युटिक्समध्ये झालेलं आहे. त्याशिवाय सर कॉलेजमध्ये इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेल जे आहे त्याचे हेड आहेत. त्याशिवाय ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर या ठिकाणी देखील सर हेड आहेत. याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांचे वेगवेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नलमध्ये पेपर पब्लिश झालेले आहेत. तर आत्ताच सरांनी एक यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे, ज्या माध्यमातून सर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयावर माहिती देत असतात. वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, जीपॅट, नायपर, तसेच बाहेरच्या कंट्रीमध्ये रिसर्च वगैरे आहे, या सगळ्या गोष्टींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी देखील ते एक सिरीज सुरू करणार आहेत. तर सरांचं जो यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव सोमनाथ स्वामी विभूते असं आहे. मी त्या यूट्यूब चॅनलची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सरांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे सर केवळ त्यांच्याच कॉलेजमधील विद्यार्थ्यांना माहिती मिळावी म्हणून नाही, तर बाहेरच्या संपूर्ण महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांना माहिती मिळावी यासाठी कार्यरत आहेत. तर असं एक व्यक्तिमत्व आपल्याला आज या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन भेटणार आहे, ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण सरांकडून माहिती घ्यायला सुरुवात करूया. सर, तुमचं आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवर खूप खूप स्वागत आहे. सर, धन्यवाद आशिष, आणि धन्यवाद एवढं छान इंट्रोडक्शन दिलंय. मला वाटत नाही की मी एवढं चांगलं इंट्रोडक्शन डिझर्व करतो की नाही, पण एक शिक्षक म्हणून छोटासा प्रयत्न चालू असतो काही ना काही करण्याचा. आशिष, तर सर, आपण आज ना विद्यार्थ्यांना ऑनलाईन जे काही एज्युकेशन आहे, एक्झाम आहे, त्याबद्दल विद्यार्थ्यांना तुमच्याकडून मार्गदर्शन देणार आहोत. तर आपण काय केलेलं, गुगल फॉर्मच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळे विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते घेतलेले होते. तर त्याच प्रश्नांवरती जे विद्यार्थ्यांचे जास्त फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहेत त्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थ्यांचा सगळ्यात जास्त विचारला जाणारा सर प्रश्न आहे तो म्हणजे ऑनलाईन लेक्चरमध्ये कशा पद्धतीनं लक्ष केंद्रित करायचं, त्याशिवाय ऑनलाईन लेक्चरच्या दरम्यान नोट्स कशा पद्धतीने काढायचा, हा सगळ्यात जास्त विचारलेला प्रश्न आहे. तर सर, याबद्दल तुम्ही थोडं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. धन्यवाद आशिष. खूपच महत्त्वपूर्ण आणि ज्वलंत प्रश्न आहे. सर्वांनाच भेडसावणारा, सर्वांना त्रासदायक असा हा प्रश्न आहे की ऑनलाईन लेक्चरमध्ये कॉन्सन्ट्रेट कसं करायचं, फोकस कसं करायचं. आपण ऑनलाईनच नाही तर इव्हन ऑफलाईन लेक्चरमध्ये सुद्धा कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मुलांना त्रास होत असतो. तर आज आपण ऑनलाईन संदर्भात चर्चा करतोय, तर त्याच अनुषंगानं बोलूयात आपण. तर ऑनलाईन लेक्चरमध्ये फोकस किंवा कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मी एक छोटीशी त्रिसूत्री सांगू इच्छिल आशिष. त्रिसूत्री, त्यातला पहिला भाग म्हणजे तयारी, प्रिपरेशन. दुसरा पार्ट म्हणजे कीप युअर व्हिडिओ ऑन, आणि तिसरा म्हणजे रनिंग नोट्स. तर आपण एक एक मुद्द्यावर चर्चा करूयात आशिष. पहिला मुद्दा तयारी. जसं की आपण तयारी करत असतो, रेग्युलर कॉलेज असताना आपण कॉलेजला जाण्यासाठी तयारी करत असतो, बरोबर एक नाही, तशी तयारी आपण ऑनलाईन लेक्चरसाठी करतो का? आणि ही तयारी नुसती स्वतः तयार होण्यासंदर्भात नाहीये, तर आपल्याला मानसिक तयारी करावं लागेल. मानसिक तयारी अशी की लेक्चर करण्याचं पर्पज, लेक्चर करण्याचं रिझन काय, आपला हेतू काय. फक्त अटेंडन्स लागावी म्हणून लेक्चर करतोय आपण, की फक्त आपले पालक नाराज होतील म्हणून लेक्चर अटेंड करतोय, की खरंच आपण काही नॉलेज घेण्यासाठी लेक्चर अटेंड करतोय. तर हा जो व्हाय आहे, आपला जो हेतू आहे तो आपल्याला अगोदर क्लिअर करावा लागेल, म्हणजे बरोबर आपला फोकस वाढेल. आणि जे विद्यार्थी आता फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरला आहेत, ज्यांची आणखी जीपॅट झालेली नाहीये, तर मी म्हणतो की तुम्ही उद्या जीपॅट अपेअर होणारच आहात. तर जे काही तुमचे ऑनलाईन क्लासेस आहेत ते जर तुम्ही सिरियसली ऐकलेत तर इनडिरेक्टली, अप्रत्यक्षरित्या तुमचं भरपूर जीपॅटचं प्रिपरेशन या क्लासेसमधून होत असतं. कारण मला खात्री आहे की प्रत्येक शिक्षक हा जीव तोडून काम करत असतो. प्रत्येक शिक्षक हा तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळावं यासाठी प्रयत्न करत असतो.
आणि जर आपण पाहिलं की जीपॅटचा सिलेबस हा युनिव्हर्सिटीचा म्हणजे जी पीसीआयचा सिलेबस आहे जवळपास सारखाच आहे, तर तुमचं ते सुद्धा प्रिपरेशन होऊ शकतं. म्हणून पहिला पार्ट जो म्हटलं की तुम्ही मेंटल प्रिपरेशन असलं पाहिजे, की का करायचं हे क्लिअर केलं म्हणजे आपलं भरपूर काम होईल. नंतर प्रिपरेशनमधला दुसरा मुद्दा आशिष असा आहे की आपण जसं कॉलेजला जाण्यासाठी तयारी करतो तशी ऑनलाईनची तयारी करतो का, हा मी पहिलाच मुद्दा उपस्थित केला. फॉर एक्झाम्पल मोस्ट ऑफ द स्टुडंट जे आपले आहेत ते ग्रामीण भागातले आहेत, तर आपल्याला हे चेक करावं लागतं की कुठल्या नेटवर्क प्रोव्हायडरला चांगलं नेटवर्क मिळतं, रेंज कुठली आहे, कव्हरेज कशाला आहे, परत घराच्या कुठल्या भागात आपल्याला चांगली रेंज मिळते, नेटवर्क असतं, याची तयारी करणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित बसणे, व्यवस्थित बसून लेक्चर अटेंड करायला पाहिजे जर तुम्हाला चांगलं कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर. आपण बघतो आशिष की काही मुले हेडफोन लावतात, त्यांचं माईक म्यूट असतं, व्हिडिओ ऑफ असतो, इकडे तिकडे फिरतात. शिक्षकांना वाटतं की त्यांना लेक्चर अटेंड केलेलं आहे, पालकांना वाटतं की मुलगा आपला लेक्चर अटेंड करतोय, किंवा काही मुलं तर सरळ बेडवर झोपून लेक्चर अटेंड करत असतात. तर खरंच बेडवर झोपून लेक्चर अटेंड करण्यानं किंवा बाहेर फिरत फिरत लेक्चर अटेंड करण्यानं आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो का, हा प्रश्न मला सर्व व्ह्युअर्सला आहे. नाही करू शकत. आणि मला असं वाटतं की बाहेरच्या गोष्टी आपल्याला डिस्ट्रॅक्ट नाही करत, पण आपल्या सवयी आपल्याला डिस्ट्रॅक्ट करतात. ज्या सवयी सांगितल्या की बेडवर पडून लेक्चर अटेंड करणे, दुसरी गोष्ट म्हणजे इकडे तिकडे फिरत फिरत लेक्चर अटेंड करणे, तर मला वाटतं या गोष्टी जर आपण टाळल्या तर चांगला फोकस करू शकतो. तर पहिला मुद्दा मेंटल प्रिपरेशन, आणि फिजिकल प्रिपरेशन म्हणजे व्यवस्थित जागा ठरवून बसणे वगैरे. आणि आणखी एक मुद्दा यात मला सांगायचा की जर व्यवस्थित बसायचं असेल तर गरज नाही की तुम्हाला टेबल आणि चेअरच लागेल आशिष. तुम्ही मांडी घालून बसू शकता. टेबल नसेल तर घरात एखादा डब्बा असतो, एखादा बॉक्स असतो, त्यावरही आपण मोबाईल ठेवू शकतो आणि त्यावर एखादं काहीतरी स्टँड ठेवून आपण स्टेबल म्हणजे कॅमेरा आपला असा स्टेबल पाहिजे. आणि ही जर तयारी झाली आपली म्हणजे आपण कम्फर्ट झोनमध्ये असतो, म्हणजे ऐकण्याच्या मनस्थिती म्हणजे पोझिशनमध्ये तरी असतो. मनस्थितीचा अगोदरच तयार होईल, पण पोझिशनमध्ये असेल तर नक्कीच आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो. आशिष मी तुला एक म्हणजे व्ह्युअर्सला एक माझं स्टँड दाखवू इच्छितो. मी सुद्धा घरी मांडी घालूनच बऱ्याच वेळा लेक्चर घेत असतो, कधी टेबल नसेल तर. हे माझं स्टँड आहे. मी भिंतीला टेकून बसत असतो, समोर एखादा टेबल किंवा बॉक्स असतो आणि त्यावर हा स्टँड असतं आणि यामध्ये माझा मोबाईल ठेवलेला असतो. किती सिंपल आहे. अशा प्रकारे आपण तयारी करू शकतो. एक तर मेंटल आणि फिजिकल ही जर तयारी व्यवस्थित केली आपण तर आपण व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करू शकतो. अशीच हा झाला आपला पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे ऑलवेज टर्न युअर मोबाईल कॅमेरा ऑन. कॅमेरा ऑन करण्याचा फायदा हा असतो की आपण स्क्रीनकडेच पाहतो, आपण इकडे तिकडे पाहत नाही. बरोबर की नाही, की नाही यार आपला कॅमेरा ऑन चालू आहे, सर्व आपल्याला पाहत आहेत, तर आपण एक थोडंसं जागरूक असतो आणि त्यानिमित्तानं का होईना आपण स्क्रीनकडे पाहत असतो. आता स्क्रीनकडे पाहण्याचा फायदा काय, त्यांना कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढत असते आपली. आपले शिक्षक फार मेहनत घेत असतात सर्वच. ते आपल्याला लेक्चर्समध्ये वेगवेगळे व्हिडिओज दाखवत असतात किंवा इमेजेस असतात, डायग्राम्स असतात, फिगर्स, टेबल्स वगैरे. आणि विशेष म्हणजे जे काही टेक्स्ट असतं ना ते टेक्स्ट आपल्या डोळ्याखालून जातं. ऐकून तर आपण लर्न करतच असतो, पण जर ऐकण्यासोबत जर आपण स्क्रीनकडे पाहिलं, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून ऐकलं तर ऑडिओ व्हिज्युअल जो इफेक्ट मिळतो त्यामुळे आपली अंडरस्टँडिंग लेवल खूप वाढते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी आपण व्हिडिओ ऑफ करत असतो सो दॅट इंडिकेट्स डिसरिस्पेक्ट फॉर द टीचर. तर मला वाटतं की आपण कॅमेरा ऑन करायलाच पाहिजे, जेणेकरून टीचर प्रती आपला रिस्पेक्ट इंडिकेट होईल आणि त्याहीपेक्षा आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, आपला फोकस वाढेल आणि वी विल गेट इन्व्हॉल्व इन दॅट लेक्चर. तर त्रिसूत्रीतला दुसरा मुद्दा हा होता माझा की कॅमेरा ऑन करणे म्हणजे करणेच. आणि तिसरा मुद्दा जो आहे आशिषच्या प्रश्नाशी थोडं साधर्म्य असलेला त्रिसूत्रीचा तिसरा भाग म्हणजे नोट्स, रनिंग नोट्स. इथे मला रनिंग नोट्स आशिष असं अपेक्षित आहे, नोट्स म्हणजे तुम्ही लाईन टू लाईन इट इज डिफाईन्ड ॲज वगैरे असं नका लिहू. कुठलाही शिक्षक जेव्हा लेक्चर डिलिव्हर करत असतो तर एका तासामध्ये एका लेक्चरमध्ये जास्तीत जास्त 5 किंवा 6 मुद्दे डिस्कस करत असतात कुठलेही टीचर. मग आपण काय करू शकतो की जो मुद्दा आहे तो पॉइंट लिहू शकतो. आता 5 ते 6 पॉइंट्स असतील आणि प्रत्येक पॉइंटचे जास्तीत जास्त 5-6 सब पॉइंट्स लिहा तुम्ही. हार्डली 5 पॉइंट्स आणि त्याचे सब पॉइंट्स किती 5 ते 6.
म्हणजे काय होईल, जसं आपण शाळेत शिकलो स्टोरी बनवायला, वन्स अपॉन अ टाइम, किंग, जंगल, लायन, हंटिंग, सो अँड सो, नंतर आपण स्टोरी बनवू शकतो की नाही. तशी जर सवय लावली ना आपण, तर आपलं कॉन्सन्ट्रेशन नक्कीच वाढेल आणि आपली इन्व्हॉल्वमेंट होईल. मी पूर्ण वाक्य का लिहू नका म्हणतो की कारण ते पूर्ण वाक्य लिहिताना सुद्धा काय होईल की आपलं लक्ष खाली नोटबुककडे जाईल आणि स्क्रीनवरचं लक्ष आपलं दुर्लक्षित होईल. होऊ शकतं एखादी इमेज आपण मिस करू. आणि की पॉइंट्स लिहायचा फायदा दुसरा असा की आपल्याकडे आता फक्त की पॉइंट्स आहेत आणि ज्यावेळी दिवसातले 3 लेक्चर होतात आपल्याकडे 3 लेक्चरच्या समरी असतील. मग शिक्षकांनी सांगितले जे रेफरन्सेस आहेत ते रेफरन्सेस वाचून आपण जे कीवर्ड्स आहेत तर ते कीवर्ड्सची इन्फॉर्मेशन आपण सर्च करू शकतो डेली बेसिसवर. यानं काय होईल की आपली इन्व्हॉल्वमेंटही वाढेल, आपलं फोकसही वाढेल आणि कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढल्यानंतर आपलं अंडरस्टँडिंग होईल. तर मला असं वाटतं की आशिष ही त्रिसूत्री आहे. तसं या मुद्द्यावर एक वेगळी स्वतंत्रपणे चर्चा होऊ शकते, पण आज आपण वेळेअभावी शॉर्टमध्ये चर्चा करूयात. त्रिसूत्री पहिले प्रिपरेशन, त्यामध्ये मेंटल प्रिपरेशन, आपण का लेक्चर करतो हे आपल्याला क्लिअर करावं लागेल. दुसरं फिजिकल, आपल्या व्यवस्थित जागा, टेबल, चेअर नाहीतर मांडी घालून तरी बसा आणि एखादा डब्बा बॉक्स ठेवून आणि आपला कॅमेरा स्टेबल असला पाहिजे. त्रिसूत्रीचा दुसरा मुद्दा सांगितला की आपला कॅमेरा ऑन असलाच पाहिजे. आणि तिसरा म्हणजे रनिंग नोट्स. रनिंग नोट्स म्हणजे वाक्य पूर्णचे पूर्ण लिहू नका, फक्त वर्ड्स आणि कीवर्ड्स आणि सब कीवर्ड्स, जेणेकरून ती स्टोरी आपण नंतर बनवू शकतो. खूप चांगल्या पद्धतीनं सर तुम्ही मार्गदर्शन केलं. आपला हेतू काय असला पाहिजे, लेक्चर करण्यासाठी काय आपण कशासाठी करतो, खूप सॉफिस्टिकेटेड गोष्टी असायला पाहिजे सोबत, असं काही नाही, जे आहे त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण चांगल्या पद्धतीनं लेक्चर करू शकतो, त्याशिवाय नोट्स कशा पद्धतीने काढता येतील, की पॉईंट वगैरे खूप चांगल्या पद्धतीने सर मार्गदर्शन केलं. सर आणखीन एक प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा आलेला आहे, तो आता आपण घेऊया. सध्या सर कॉलेजेस बंद आहेत, लायब्ररी वगैरे बंद आहेत, त्यामुळं जो काही सोर्स आहे त्यांना बुक्स असतील तर हा सगळा सोर्स अवेलेबल नाही. तर अशा परिस्थितीमध्ये कोणकोणते सोर्स विद्यार्थी वापरू शकतात, यावर थोडंसं सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा सर. बरं आशिष, थँक्यू आशिष. मला वाटतं की तुझं जे हे चॅनल आहे त्याचे सबस्क्रायबर डी फार्मच्या विद्यार्थ्यांपासून एम फार्म आणि पीएचडी पर्यंत सर्व सबस्क्रायबर आहेत. तर आपले जे व्ह्युअर्स आहेत ते हे आपण पीएचडी साठी तर चर्चा करणार नाही, डी फार्म, बी फार्म आणि एम फार्म साठी चर्चा करूयात. तर आशिष, जे काही सोर्सेस आहेत, वेगवेगळे सोर्सेस आहेत, यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल असतो जे आपले शिक्षक शिकवत असतात त्यांचा रोल महत्त्वाचा आहे. की आपण जर रेग्युलर लेक्चर्स अटेंड केलेत, फोकस केलं, कॉन्सन्ट्रेट करून ऐकलं, तर टीचर्स आपल्याला वेगवेगळे रेफरन्सेस सांगत असतात. या व्यतिरिक्त जे काही कॉमन रेफरन्सेस आहेत बुक्स व्यतिरिक्त, म्हणजे हार्ड कॉपी बुक्स व्यतिरिक्त, काही बुक्स आपल्याला सॉफ्ट कॉपीमध्ये अवेलेबल आहेत इन द फॉर्म ऑफ पीडीएफ. तर त्या पीडीएफ आपण रेफर करू शकतो. परत इथे आपण शिक्षकांच्याच गायडन्स खाली त्या पीडीएफ्स एकमेकांना सर्क्युलेट करायच्या असतात. याचं कारण असं की ते सॉफ्ट कॉपीमधलं बुक सुद्धा त्या ऑथरचं किंवा त्या पब्लिकेशन हाऊसची ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असते आणि ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी कॉपीराईटद्वारे प्रोटेक्टेड असते. आणि जर ती पायरेटेड कॉपी असेल, लायसन्स्ड किंवा ऑथराइज्ड कॉपी नसेल, तर अशी कॉपी सर्क्युलेट करणे, असं सॉफ्ट कॉपीमधलं बुक सर्क्युलेट करणे हा ऑफेन्स असतो आणि आपल्याला अडचण होऊ शकते. म्हणून मी सांगतो की पीडीएफ कॉपीमध्ये जे बुक्स आहेत ते आपण यूज करू शकतो, पण आपल्या शिक्षकांच्या सल्ल्याने. या व्यतिरिक्त आशिष काय असतं की बरेचसे ब्लॉग्स आहेत, आता फार्मास्युटिकल सुद्धा ब्लॉग्स आहेत. तर या ब्लॉग्समध्ये सुद्धा टॅबलेट्स असतील, कॅप्सूल्स असतील, डोसेज फॉर्म्स असतील, प्रोसेसिंग असतील, चांगले ब्लॉग्स अवेलेबल आहेत. त्यावर सुद्धा आपल्याला ऑनलाईन इन्फॉर्मेशन मिळू शकते. या व्यतिरिक्त काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स अवेलेबल आहेत. तर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स एक आयडिया येण्यासाठी तर नक्कीच म्हणजे आपल्याला कामी येऊ शकतं. विशेषतः जे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जास्त कामी येऊ शकते. थर्ड आणि फायनलच्या विद्यार्थ्यांसाठी तो डेटा फार कमी होऊ शकतो. तर त्यांनी थोडं डिटेलमध्ये आपलं लिटरेचर सर्व्हे करावं लागेल आशिष. आणि थोडंसं आपण बी फार्म, फायनल इयर आणि एम फार्मसाठी जर चर्चा करायची झाली तर आपल्याला काय करता येईल की ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, पर्टिक्युलरली काही रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स असतात, तर आपण काय करू शकतो, रेग्युलेटरी एजन्सीच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकतो. ICH असेल, USFDA असेल किंवा भारताची CDSCO असेल, तर डिरेक्टली आपण त्या वेबसाईट थ्रू इन्फॉर्मेशन सुद्धा कलेक्ट करून प्रिपरेशन करू शकतो आशिष.
आणि मला वाटतं आपण डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स देऊयात ज्यावर आपल्याला जे काही लिटरेचर अवेलेबल आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण तशा लिंक्स बरोबर. आपल्या व्ह्युअर्ससाठी चालेल. प्रोव्हाइड करूया. नक्कीच देऊ आपण. सर आणखीन एक मुद्दा आहे. आता ऑनलाईन पद्धतीनं एक्झाम होत आहे, तर या ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होत असताना मोस्टली MCQ बहुपर्यायी प्रश्न जे आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, तशा पद्धतीनं प्रश्न असणार आहेत. तर अनेक विद्यार्थ्यांसाठी जे फर्स्ट इयर सेकंड इयरला आता नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही जी पद्धत आहे ती थोडीशी त्यांना अवघड वाटते. मग यासाठी टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, MCQची तयारी कशी करायची, हा एक विद्यार्थ्यांचा सारखा विचारला जाणारा प्रश्न असतो. तर हे MCQच्या बेसिसवर थोडंसं तुम्ही मार्गदर्शन करा. थँक्यू आशिष. फारच चांगला क्वेश्चन आहे. त्यातल्या जे फर्स्ट इयरची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी कदाचित ही पहिलीच एक्झाम असेल, सेकंडच्या मुलांसाठी सुद्धा पहिलीच एक्झाम असेल, ऑब्जेक्टिव्ह टाईप किंवा MCQ टाईप. साधारणतः काय असतं, जे आता आपली युनिव्हर्सिटीची एक्झामिनेशन आहे तर त्यामध्ये 40 क्वेश्चन्स असतात आणि 40 पैकी आपण कन्सिडर करू की आपल्याला 30 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत आणि वेळ आहे आपल्याकडे 1 तास. होऊ शकतं काही युनिव्हर्सिटीचे रिक्वायरमेंट 40 क्वेश्चन 50 पैकी 40 अटेम्प्ट करायचे असतील, तर आपण एक्झाम्पल म्हणून असं कन्सिडर करू की आपल्याकडे 1 तास आहे आणि 40 क्वेश्चन्स आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. तर आपण काय करू शकतो, हा जो 1 तासाचा वेळ आहे तो 3 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. पहिले 5 ते 6 मिनिट जे आहेत, हे 5 ते 6 मिनिट आपल्याला डिवोट करायचे फक्त क्वेश्चन पेपर ओव्हरव्ह्यू करण्यासाठी. सर्वच्या सर्व 40-50 जे क्वेश्चन असतील ते क्वेश्चन्स आपल्याला ओव्हरव्ह्यू करायचे. या क्वेश्चन्सचा ओव्हरव्ह्यू घेण्याचा फायदा हा असतो आशिष, की बऱ्याच वेळा काय होतं की जे सुरुवातीला काही क्वेश्चन्स असतात किंवा मध्ये काही क्वेश्चन असतात, याची लिंक कुठेतरी शेवटच्या क्वेश्चन्समध्ये असते. शेवटच्या 10-15 क्वेश्चन्समध्ये कुठेतरी आपल्याला लिंक सापडते. आणि ओव्हरव्ह्यू करण्याचा फायदा आणखी हा होतो की आपला तो क्वेश्चन पेपर कसा आहे, आपल्यासाठी सोपा आहे, मीडियम आहे, टफ आहे, याची आपल्याला आयडिया मिळू शकते, जेणेकरून आपण आपल्या स्ट्रॅटेजीज डेव्हलप करू शकतो. इमिडिएटली डिरेक्टली क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला सुरुवात नाही करायची. सुरुवातीला जस्ट हॅव अ ओव्हरव्ह्यू, पहिला पार्ट. दुसरा पार्ट हा लक्षात ठेवायचा, आपण दुसऱ्यापेक्षा डायरेक्ट तिसऱ्या पार्टला जाऊयात. जर 10 ते 11 आपली एक्झाम असेल तर आपला प्रयत्न असा असला पाहिजे की 10:55 किंवा 56 मिनिटाला आपण रेडी असलो पाहिजे. आपली आन्सरशीट किंवा ऑनलाईन सबमिशनसाठी आपण रेडी असलो पाहिजे. बऱ्याच वेळा काय करतात मुलं की 10:58, 10:59ला ट्राय करतात आणि शेवटचे 2 मिनिट कसे निघून जातात काही कळत नाही आणि वी आर अनेबल टू सबमिट एक्झामिनेशन. अशा वेळी आपल्यालाही अडचण होत असते आणि जो काही संबंधित शिक्षक असतो त्या शिक्षकांनाही अडचण होत असते. तर एक्झाम सबमिशन किमान 4 ते 5 मिनिट अगोदर, पहिले 5 ते 6 मिनिट क्वेश्चन पेपर ओव्हरव्ह्यूसाठी. आता राहिले मधले जवळपास 54 ते 55 मिनिट, एक 40 मिनिट राहतील आपल्याला. 5 आणि 5 10 मिनिट गेले म्हणजे 50 मिनिट राहतील. तर या 50 मिनिटांमध्ये जर आपल्याला 40 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतील तर मोर दॅन 1 मिनिट मिळतो आपल्याला एका क्वेश्चनसाठी. आणि क्वेश्चन पेपर असा काढलेला असतो की 40 पैकी किमान 20 क्वेश्चन असे असतात की ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांना इझी असतात. त्यासाठी आपल्याला 1 मिनिट सुद्धा वेळ लागणार नाहीये, बरोबर की नाही. तर त्यामुळे असे क्वेश्चन जर आपण लवकर अटेम्प्ट करून घेतले आणि जे मीडियम असतील आणि जे टफ असतील 10 आणि 10 क्वेश्चन्स असं डिवाइड जर केलं आपण, तर टफ क्वेश्चन्ससाठी आपल्याला विचार करण्यासाठी बऱ्यापैकी वेळ मिळू शकतो. कारण इझी क्वेश्चन तर आपण इझी अटेम्प्ट करू शकतो, मिडियम क्वेश्चनसाठी थोडा जास्त वेळ देता येईल. आणि असा प्रयत्न असला पाहिजे की जे टफ क्वेश्चन्स आहेत, साधारणतः 10 क्वेश्चन्स, या 10 क्वेश्चनसाठी आपण किमान 15 ते 16 मिनिट देता आले पाहिजे. सर या परीक्षेच्या मुद्द्याला धरूनच एक वेगळा पॉइंट आहे पुढचा, म्हणजे मला स्वतःला एक विचारायच्या मुद्द्यावरती. सर अनेकदा काय होतं, आता ऑनलाईन पद्धतीने एक्झाम आहे तर विद्यार्थ्यांकडून बऱ्याचदा गैरमार्ग आहेत, गुगलवरती उत्तरं शोधणं असे प्रकार होतात. त्याशिवाय अनेकदा विद्यार्थ्यांकडून क्वेश्चन बँक वगैरे अशा पद्धतीनं मागणी केली जाते. तर ह्या गोष्टी कितपत योग्य आहेत, कारण याचं कुठेतरी विद्यार्थ्यांचं नुकसान होत असतं. तर या विषयाला अनुसरून थोडंसं मार्गदर्शन करा तुम्ही विद्यार्थ्यांना. आशिष, मला वाटतं फारच चांगले क्वेश्चन्स कलेक्ट केलेत बरं का तू. ऑनलाईन एक्झामिनेशन आणि गुगलचा वापर म्हणजे हे काही लपून राहिलेली गोष्ट नाहीये. तर मला विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतःला विद्यार्थी म्हणून प्रोजेक्ट करता की परीक्षार्थी म्हणून प्रोजेक्ट करता. आणि ही जी ऑनलाईन एक्झामिनेशन आहे, ही एक्झामिनेशन एक तुमचा चेक पॉइंट आहे, फक्त लक्षात ठेवा, एक प्रोसेसचा पार्ट आहे. पण ही एक्झामिनेशन तुम्ही एक संधी म्हणून पाहायला पाहिजे.
विशेषतः परत मी रिपीट करेन की जे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे स्टुडंट्स आहेत, इव्हन फायनलचे स्टुडंट्स आहेत, इव्हन ज्यांनी जीपॅट दिली सुद्धा आहे, पण जे नायपर जेईचं प्रिपरेशन करतायत, हे सर्वांसाठी ही एक्झामिनेशन एक संधी आहे. कारण तुमच्या ज्या जीपॅट किंवा नायपर जेई किंवा अदर एंट्रन्स एक्झामिनेशन असतात, ह्या सुद्धा एमसीक्यू पॅटर्नच असतात आणि सिलेबस जवळपास तर चांगलाच असतो. आणि जर तुम्हाला माहित असेल, जर तुम्ही असं विचार करता की एक्झाम ऑनलाईन आहे आणि मी इझिली दुसऱ्या मोबाईलमध्ये गुगल करून त्याचे आन्सर शोधणार आहे, म्हणजे आपण अभ्यासच करणार नाही. मुळातच आपल्या लेक्चर अटेंड करायचे असतात किंवा अभ्यास हा परीक्षेसाठी करायचाच नसतो. तो अभ्यास आपल्याला नॉलेजसाठी करायचा असतो. उद्या आपण जीपॅट जेव्हा अपिअर होऊ, तर मित्रांनो मला सांगा, त्यावेळी आपण दुसरा मोबाईल यूज करू शकणार आहे का? आपण गुगल यूज करू शकणार आहे का? नाही. त्यामुळे आपण आपलीच फसवणूक करतोय. आता तुमचं भले परफॉर्मन्स कमी असेल, मार्क्स थोडे कमी मिळतील तरी चालेल, पण स्वतःची फसवणूक करू नका. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही युनिव्हर्सिटीसोबत चिटिंग करताय किंवा यू आर चिटिंग ऑन युअर टीचर्स, नाही मित्रांनो, तुम्ही स्वतःची फसवणूक करताय आणि आपल्या पालकांची फसवणूक करताय. कारण तुमचा दृष्टिकोन इथं चुकीचा होतोय आणि उद्या इंडस्ट्रीमध्ये तुमच्या मार्क्सपेक्षा तुमचं टॅलेंट, तुमचं बेसिक नॉलेज तरी नक्कीच मॅटर करतं. आशिष, एक सांगावंसं वाटतं की आता खूप इंडस्ट्रियल एक्सपर्ट्सशी नेहमी बोलणं चालू असतं. आत्ताच जिनोवाचे असोसिएट डायरेक्टर त्यांच्याशी बोलणं झालं, तर आणि तिथले रेग्युलेटरी अफेअर्सचे सिनियर मॅनेजर ते सुद्धा मित्र आहेत. दोघांचं एकच मत आलं, विद्यार्थी तर फार बाहेर पडतात, फार्मा ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट फार बाहेर पडतात, पण आम्हाला कामी पडणारे विद्यार्थीच बाहेर पडत नाही. आणि सध्या ज्या प्रकारे पॅटर्न चालू आहे ऑनलाईन एक्झामिनेशन्स आणि मुलं ज्या प्रकारे चिटिंग करतायत, तर आम्हाला भीती वाटते की पुढच्या 4-5 वर्षामध्ये फार्मा इंडस्ट्रीला खरंच इलिजिबल कॅन्डिडेट मिळतील की नाही. तर मला वाटतं की विद्यार्थ्यांनी विद्यार्थी म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करावं, परीक्षार्थी म्हणून करू नये. आशिष, तर एक महत्त्वाचा मुद्दा मला मांडावासा वाटतो. तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले जे एक्सपर्ट आहेत त्यांना बोलवून विद्यार्थ्यांना गाईड करत असतात. तर खरंच आहे सर, आम्ही कॉलेजमध्ये जे शिकतो आणि इंडस्ट्रीमध्ये जेव्हा ते ॲप्लाय करायची वेळ येते तेव्हा विद्यार्थ्यांना खरंच काही नॉलेज नसतं. तर यामुळं अशा पद्धतीचे तुम्ही जे उपक्रम राबवता, विद्यार्थ्यांना वेगवेगळी माहिती देता, खरंच अशा पद्धतीनं माहिती देण्याची खूप सारी आवश्यकता आहे. खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे जो की संपूर्ण महाराष्ट्रभरात राबवला जाण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद आशिष. यासाठी खरं तर आपण श्रेय द्यायला पाहिजे आमचे रिस्पेक्टेड प्रिन्सिपल डॉक्टर श्री जैन सर यांना. फारच विजनरी पर्सन आहे. त्यांचा उद्देशच आहे की सेंटर ऑफ अकॅडमिक एक्सलन्स, जिथे विद्यार्थी हा इंडस्ट्री रेडी झाला पाहिजे. आणि आपलं कॉलेज जे आहे की एक चांगलं सेंटर की जेणेकरून इंडस्ट्री रेडी विद्यार्थी बाहेर पडले पाहिजेत. आणि जो इंडस्ट्री आणि अकॅडमिकचा गॅप आहे, नक्कीच इंडस्ट्रीचं वर्किंग कल्चर वेगळं आहे आणि अकॅडमिक्सचं इंडस्ट्रियल कल्चर वेगळं आहे, पण बेसिक काही गोष्टी त्या तर कॉमनच आहेत, बरोबर नाही. म्हणूनच सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काय करतो असतो की दर सॅटर्डेला, ऑलमोस्ट प्रत्येक सॅटर्डेला एक इंडस्ट्रियल एक्सपर्ट, एक्सपिरियन्स इंडस्ट्रियल एक्सपर्ट्सला इन्व्हाइट करत असतो आणि वेगवेगळ्या विषयांवर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. नक्कीच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि होत असतो असं मला वाटतं. आशिष सर, खूप महत्त्वाचं आहे. सर, आणखीन एक मुद्दा आहे. आता सगळं काही ऑनलाईन पद्धतीनं होत आहे आणि आपलं टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये तर प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्त्वाचं आहे. आपले प्रॅक्टिकल्स असतात वेगवेगळ्या सब्जेक्टचे. तर सर, आता ऑनलाईन पद्धतीने प्रॅक्टिकल होत आहेत, तर विद्यार्थ्यांना थोड्या शंका आहेत की प्रॅक्टिकलच कंडक्ट झालेले नाहीत, तर त्या संदर्भात आम्हाला नॉलेज कसं येणार. तर या रिगार्डिंग थोडं विद्यार्थ्यांना गायडन्स केलं तर खूप बरं पडेल सर. अर्थातच ही परिस्थिती टफ आहे ज्यातून आपण जातोय. हो सर. म्हणजे या परिस्थितीला तोंड देतच आपण सध्या ऑनलाईनचा मार्ग निवडलेला आहे सर्वांनी. कारण आपला वेळ युटिलाइज करायचा, ही वेळ वाया नाही गेली पाहिजे, परिस्थितीला सामोरं जायचंच आहे. तर मित्रांनो, आज ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज होतात, फिजिकली तुमचे प्रॅक्टिकल्स होऊ शकत नाहीत, हे मान्य आहे. पण आपल्याकडे अँड्रॉइड फोन आहे, आपल्याकडे गुगल आहे, यूट्यूब आहे. आपण काय करू शकतो माहिती आहे मित्रांनो, जे सब्जेक्ट टीचर्स आहेत त्यांच्याशी डिस्कस करून, आता जर तुम्ही प्रॅक्टिकल्स पाहिलेत कुठल्याही सब्जेक्टचे, तर एका सब्जेक्टमध्ये जर 15 प्रॅक्टिकल्स असतील, फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिक्सचे 15 प्रॅक्टिकल्स असतील, ते 15 प्रकारचे प्रॅक्टिकल्स नसतात, हार्डली 5 किंवा 6 प्रकारचे प्रॅक्टिकल्स असतात. फॉर एक्झाम्पल टॅबलेट असेल तर नुसतं टॅबलेटवरच 5-6 प्रॅक्टिकल्स असतील, कॅप्सूलवर 3-4 प्रॅक्टिकल्स असतील, सेमी सॉलिडवर 4-5 प्रॅक्टिकल्स असतील. तर आपण काय करू शकतो माहितीये का, की जे सिलेबसमध्ये जे प्रॅक्टिकल्स आहेत त्यांची लिस्ट करू शकतो आणि त्यांची एक शॉर्ट समरी तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल, प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट नंबर 1 आहे,
त्याचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे, प्रोसिजर काय आहे, आणि त्या प्रॅक्टिकलमध्ये एखादं विशेष डिव्हाइस, इक्विपमेंट, इन्स्ट्रुमेंट यूज होतं का, जर होत असेल तर त्या इन्स्ट्रुमेंटचं वर्किंग प्रिन्सिपल काय, त्याचे फीचर्स काय असतात याची माहिती मिळवून घेऊ शकतो. आणि जर त्याचे व्हिडिओज अवेलेबल जर असतील तर ते नक्की आपण ऑब्झर्व करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर टॅबलेटचे प्रॅक्टिकल्स असतील तर आपण, आणि टॅबलेटचं इव्हॅल्युएशन आहे, डिझोल्युशन स्टडी आहे, मग आपण काय करू शकतो, व्हॉट इज डिझोल्युशन, डिझोल्युशनचं प्रिन्सिपल काय, त्याचं महत्व काय, हा प्रिन्सिपल म्हणजे थेरॉटिकल अस्पेक्ट तरी आपण स्टडी करू शकतो. आता ॲपरेटस आहे तर मग डिझोल्युशनसाठी कुठलं ॲपरेटस, हे ॲपरेटस, मग त्याचे टाईप्स कुठले असतात, मग USP काय सांगते, त्याचे स्टँडर्ड्स काय आहेत, डिझोल्युशन मीडियम कुठलं असतं, टेम्परेचर किती असतं, वर्किंग कसं असतं, आणि अवेलेबल असेल तर एखादा व्हिडिओ आपण पाहू शकतो. जेणेकरून उद्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर ज्यावेळी आपल्याला हे प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं त्यावेळी ते आपल्याला नवीन वाटणार नाही आणि आपला वेळ युटिलाइज होईल. आणि जीपॅटमध्ये सुद्धा तर यावरच प्रश्न असतात आशिष, बरोबर की नाही. आणि मला खात्री आहे आशिष की जे माझे शिक्षक बांधव आहेत वेगवेगळ्या कॉलेजेसचे, नक्कीच प्रत्येकानं तसं प्लॅनिंग केलंच असणार आहे की जेणेकरून आज जे प्रॅक्टिकल्स मिस होत आहेत मुलांचे, तर त्या प्रॅक्टिकलची भर किंवा त्याला कन्सोलिडेट करण्यासाठी नक्कीच काहीतरी प्रयत्न केला जाईल याची मला खात्री आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना मी म्हणजे आश्वस्त करू इच्छितो की पॅनिक होऊ नका, काळजी करू नका. तुमचे शिक्षक नक्कीच सक्षम आहेत आणि ते तुमच्यासाठी नक्कीच काळजी घेतील आणि जे प्रॅक्टिकल तुमचे लॉस झालेत ते भरून निघतील. म्हणजे लॉस झाला असं समजूच नका, पण तुम्हाला विनंती आहे की हा जो वेळ अवेलेबल आहे तो वेळ त्या प्रॅक्टिकलचे थेरोटिकल अस्पेक्ट्स तुम्ही स्टडी करावेत, एवढीच विनंती. आशिष, खूप चांगल्या पद्धतीनं सर मार्गदर्शन केलं तुम्ही. सर अनेक विद्यार्थ्यांची अडचण आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची पद्धत थोडीफार वेगळी असते, पण विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की ऑनलाईनमध्ये थोडंफार लक्ष लागत नाही. तर सर मला असं प्रश्न विचारायचा की अशी कुठली बेस्ट वे किंवा मेथड आहे का की त्या माध्यमातून शिकवलं तर थोडं विद्यार्थ्यांना समजायला सोपं जाईल, कशा पद्धतीनं बेस्ट वेनं शिकवता येईल ऑनलाईनमध्ये, थोडंसं याबद्दल सांगा. ओके, बरं आशिष, तर सर्वप्रथम मी सर्व व्ह्युअर्सला सांगू इच्छितो की टीचिंग ही मुळात प्रोसेसच नाही आहे. ऍक्च्युली दिस इज टीचिंग लर्निंग प्रोसेस. म्हणजे आपण मराठीत म्हणतो टाळी एका हाताने वाजत नाही. दोन्ही गोष्टी अवेलेबल, म्हणजे दोन्ही गोष्टी इन्व्हॉल्व पाहिजेत, दोन्ही हात इन्व्हॉल्व पाहिजेत. तर यामध्ये मुळातच टीचिंग ही सिंगल प्रोसेस नाही आहे. टीचिंग आणि लर्निंग दोन्ही अपेक्षित असतं. आपण मराठीत म्हणतो की टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही हात लागतात. इथे दोन्ही हात म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक. तर यामध्ये विद्यार्थ्यांचा सुद्धा तेवढा सहभाग असणं अपेक्षित आहे. आपण पहिल्या फेजमध्ये डिस्कस केलं की हाऊ टू कॉन्सन्ट्रेट, ऑनलाईन लेक्चरमध्ये कसं कॉन्सन्ट्रेट करायचं. तर त्याच मुद्द्याला धरून मी असं बोलू इच्छितो आशिष की लर्निंगमध्ये एक पार्टिसिपेटरी लर्निंग नावाचा एक प्रकार आहे, एक भाग असतो. पार्टिसिपेटरी लर्निंग म्हणजे विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन असलं पाहिजे त्या लर्निंगमध्ये, बरोबर आहे की नाही. आणि तू जो विषय काढला की प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची वेगळी पद्धत असते, त्यातल्या त्यात जर शिक्षक त्या प्रेझेंटेशनमध्ये व्हिडिओज, ॲनिमेशन्स, मॅक्झिमम इमेजेस, मिनिमम टेक्स्ट ठेवत असतील तर नक्कीच ते लेक्चर इंटरेस्टिंग बनतं आणि मुलांना नक्कीच ते आवडायला लागतं. पण यामध्ये परत शिक्षकांना सर्व खूप चांगलं काही केलेलं आहे आणि विद्यार्थी कॅमेरा ऑफ करून पाहतच नसतील तरी चालणार नाही, बरं का. परत त्या मुद्द्यावर येतो. तर तू सांगितलं की लेक्चर इंटरेस्टिंग होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर इमेजेस, परत तुमचे ॲनिमेशन्स आणि व्हिडिओचा वापर केला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांना नक्कीच इंटरेस्ट येईल. आणि या व्यतिरिक्त ॲज अ पार्ट ऑफ पार्टिसिपेटरी लर्निंग जर 1 तासाचं लेक्चर असेल तर किमान 20 ते 25 मिनिट जे डिस्कशन आहे हे विद्यार्थ्यांकडनं झालं पाहिजे. म्हणजे एका लेक्चरमध्ये किमान 3-4 विद्यार्थ्यांना 5-5, 6-6 मिनिट जरी अलॉट करून दिले तरीही त्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढेल आणि मला वाटतं नक्कीच ही लर्निंग जी आहे ही इंटरेस्टिंग होऊ शकेल, असं माझं वैयक्तिक मत आहे. आशिष, सर खूप महत्त्वाचं सांगितलं तुम्ही की टीचिंग ही दोन्ही बाजूने होणारी मेथड आहे. टीचिंग लर्निंग दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत. विद्यार्थ्यांचा पण सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. सर खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. सर आणखीन एका मुद्द्यावर विद्यार्थ्यांना तुमच्याकडून मार्गदर्शन मिळावं असं मला वाटतं. काय होत आहे की विद्यार्थी एखादी कन्सेप्ट असेल तर ती व्यवस्थितरित्या समजून न घेता फक्त एक्झाम पुरता अभ्यास करणं, तेवढीच कन्सेप्ट वरच्यावर सुपरफिशियली फक्त बघून घेणं, अशा पद्धतीनं अभ्यास करतात. तर अशा पद्धतीनं न करता खऱ्या अर्थानं त्या संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर या बाबतीत थोडं तुम्ही विद्यार्थ्यांना सर मार्गदर्शन करावं.
आशिष, थोड्या संकल्पनेबद्दल मला बोलावं असं वाटतं. यामध्ये आपले जे गड किल्ले आहेत शिवाजी महाराजांच्या काळाचे, इव्हन शिवाजी महाराजांच्या काळातले आज आपण किल्ले किंवा इव्हन पूल जरी पाहिले, आपण त्यांची क्वालिटी जर पाहिली, मंदिरं तर माहीतच आहे आपल्याला, तर हे जे इंजिनियर्स होते यांना जर एक्झामिनेशन्स असत्या त्या काळात आणि यांनी जर नुसतं एक्झाम पुरतं जर अभ्यास केला असता तर एवढे छान गड किल्ले आपल्याला पाहायला मिळाले असते आज? मुळीच नाही. तर मित्रांनो, आपल्याला हे आपले गड किल्ले बनवायचे आहेत. बिईंग अ फार्मा प्रोफेशनल, उद्याचे आपण फार्मा प्रोफेशनल आहोत. आज ज्या टीम आपल्यासाठी व्हॅक्सिन बनवते, हजारो तुमचे फार्मा एक्सपर्ट्स काम करतात, बाय फार्मास्युटिकल एक्सपर्ट त्यामध्ये काम करतात. ते जर नुसतं परीक्षार्थी होऊन जर अभ्यास केला असता, त्यांनी परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जर त्यांनी प्रिपरेशन केलं असतं, तर मला वाटत नाही की भारत एका वर्षामध्ये कोरोनाची व्हॅक्सिन बनवू शकला असता. म्हणून मला वाटतं की परीक्षार्थी होऊ नका मित्रांनो, विद्यार्थी म्हणून शिका आणि आपला जो कोअर कॉम्पिटन्सी आहे ती डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. कुठलं का फील्ड असेल ना, मग तुम्ही एखादा सब्जेक्ट असेल, फार्माकोलॉजी असेल, तसं तर आपण सर्वच सब्जेक्टचा अभ्यास करायला पाहिजे. पण त्याच्यात एखादा कोर सब्जेक्ट असेल एखाद्याचा आवडीचा, तर त्यावर आपण इथेंबूत स्टडी करायला पाहिजे मला असं वाटतं. आणि कॉन्सेप्ट बेस्ड स्टडी असला पाहिजे. आणि याचा फायदा तुम्हाला असं होतो की तुम्हाला इंटरेस्ट वाटायला लागतो की नाही यार, माझं फील्ड किती चांगलं आहे. म्हणजे आपल्या फील्डवर, आपल्या प्रोफेशनवर तुम्हाला नक्कीच अभिमान वाटायला लागेल. मग त्यासाठी तुम्ही वेगवेगळे लिटरेचर यूज करा, वेगवेगळे व्हिडिओज यूज करा. इव्हन काही ज्या सोशल मीडिया ज्या वेबसाईट्स आहेत, लिंक्डइन सारख्या प्रोफेशनल वेबसाईट्स, त्यावर सुद्धा खूप लिटरेचर अवेलेबल आहे, तर तेही आपण रेफर करू शकतो. पण ज्यावेळी तुम्ही मनापासून कराल ना, तर नक्कीच तुम्हाला इंटरेस्ट येईल आणि तुम्ही नक्कीच विद्यार्थी म्हणून स्वतःला प्रोजेक्ट कराल, परीक्षार्थी म्हणून नाही. आशिष सर, खूप छान मार्गदर्शन केलं. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, न ही ज्ञानेन सदृश्यम ही पवित्र विद्यते. ज्ञानापेक्षा पवित्र दुसरी कुठचीच गोष्ट या जगामध्ये नाहीये. तर केवळ परीक्षेपुरता अभ्यास न करता ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. खूप चांगल्या पद्धतीने सर तुम्ही मार्गदर्शन केलं. सर आता जाता जाता शेवटी तुम्ही आता ह्या कोविडच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना जाता काय मार्गदर्शन कराल सर तुम्ही विद्यार्थ्यांना? आशिष, सर्वप्रथम तर मी तुला, तुझ्या सहकार्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की मला या प्लॅटफॉर्मवर एवढ्या व्ह्युअर्सशी इंटरॅक्ट करण्याची संधी मिळाली. थँक्यू सर. आमचं मी ते मार्गदर्शन करणार नाही, इंटरॅक्शन करताय सर. इथे मी मार्गदर्शन करणार नाही, मी विनंती करेल मित्रांनो, आपण फार्मा प्रोफेशनल आहोत, पार्ट ऑफ हेल्थ केअर टीम. तर माझी एवढीच विनंती आहे की प्लीज प्ले ॲक्टिव्ह रोल ड्युरिंग दिस पॅन्डेमिक सिच्युएशन. प्लीज प्रमोट peoples for vaccination. Please guide them regarding registration for vaccination. Then how to take appointment, त्याबद्दल मार्गदर्शन करू शकतो आपण. आणि मी एक छोटासा व्हिडिओ बनवला की चान्सेस ऑफ चिटिंग वॅक्सिनेशनमध्ये काय होऊ शकतं. की बरेच लोक आपल्याला कॉल करून विचारू शकतात, तुमचा आधार नंबर द्या, पॅन नंबर द्या, OTP द्या, आणि आपले बँक डिटेल्स सर्व आधार आणि पॅनशी अटॅच आहेत, म्हणजे धोका होऊ शकतो. आपल्याला ही गोष्ट नवीन नाहीये, आपण हे समजू शकतो, पण कॉमन मॅन सोबत चिटिंग होऊ शकते. तर त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करा, सोशल डिस्टन्सिंग बद्दल मार्गदर्शन करा, आणि विशेष म्हणजे हँड वॉशिंग वगैरे ज्या काही मेजर्स असतात त्याबद्दल मार्गदर्शन करा. आणि रोज काही कॉल करा ना मित्रांना, मैत्रिणींना, त्यांच्या फॅमिली मेंबर्सला बोला, पाहुण्यांना बोला, तुम्ही कसे आहात, काळजी घ्या त्यांची, त्यांना चौकशी करा. आणि एक फार्मा प्रोफेशनल, एक कोर फार्मासिस्ट म्हणून आपला रोल काय असू शकतो हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. फक्त तेवढा रोल जरी प्ले केला ना, तरीही या देशासाठी फार मोठं योगदान होऊ शकतं. आणि मित्रांनो, तुम्ही उद्याचे फार्मा प्रोफेशनल आहात. आज जी टीम व्हॅक्सिन बनवते, उद्या तुमच्यापैकी कोणीतरी व्हॅक्सिन बनवणार आहे. आज कोणी जर रेग्युलेटरी अफेअर्स डिपार्टमेंट सांभाळते, त्यामध्ये तुमच्यापैकी कोणी असणार आहे. उद्याच्या FND टीममध्ये भारताच्या तुम्हीच असणार आहात. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हीच असणार आहात. त्यासाठी तुमचा बेस पक्का होणं आवश्यक आहे. जर तुम्ही परीक्षार्थी होऊन जर गुगल करून जर आन्सर शोधले, तर भारताला उद्या चांगले फार्मा प्रोफेशनल कसे मिळतील? म्हणजे प्रश्न हा आशिष नुसता परीक्षेचा नाहीये, उद्या भारताच्या फार्मा प्रोफेशनचा किंवा भारताच्या भवितव्याचा प्रश्न आहे. म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो आशिष की प्लीज परीक्षार्थी होऊ नका, विद्यार्थी व्हा. आशिष.
खूप चांगल्या पद्धतीने सर मार्गदर्शन केलं. आणि तुम्ही सर एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलात की आपण आरोग्य यंत्रणेचा भाग आहोत, तर त्या हिशोबानं आपण पब्लिकमध्ये समाजामध्ये जनजागृती केली पाहिजे. ह्या मुद्द्याला धरून मला प्रेक्षकांना एक गोष्ट सांगावीशी वाटते. आपले सोमनाथ स्वामी विभूते सर आहेत, ते समाजामध्ये जे काही आपलं ऑर्गन डोनेशन असतं याबद्दल जनजागृती होण्यासाठी काम करत असतात. सर स्वतः वारंवार रक्तदान करत असतात. तर ही एक नक्की सरांकडून शिकण्याची चांगली गोष्ट आहे. तुम्हाला या संदर्भात जर काही माहिती हवी असेल तर कधी पण सरांशी अप्रोच करू शकता. मी सरांच्या डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते बघू शकता. आणि सर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सरांची. थँक्यू आशिष, थँक्यू व्हेरी मच. नक्कीच सर. आणि सर तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही एवढा वेळात वेळ काढून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे सर. खरंच सर खूप धन्यवाद सर. आणि आशिष एक शेवटचा मुद्दा बरं का सांगतो. सर्व विद्यार्थ्यांना माझं एक सजेशन किंवा विनंती आहे, तुमच्या शिक्षकावर भरोसा ठेवा, त्यांच्यामध्ये फेथ ठेवा. बरोबर तुम्हाला खूप काही त्यांच्याकडनं मिळेल बरोबर आणि खूप काही शिकायला मिळेल. बरोबर. तर मला वाटतं आपण आपली चर्चा लांबते आशिष. हो सर. आपण थांबायला हरकत नाही. चालेल सर, की काही हरकत नाही. खूप चांगल्या पद्धतीने सर मार्गदर्शन केलं. पुन्हा एकदा सर तुमचे खूप आभार. आणि सरांचे जे काही डिटेल्स आहेत, तुम्हाला कुठल्या मुद्द्यांवर सरांकडून माहिती हवी असेल तर सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. सरांच्या यूट्यूब चॅनलवर सर वेगवेगळ्या मुद्द्यांवर माहिती देणार आहेत येणाऱ्या काळामध्ये. तर सरांचा यूट्यूब चॅनल आहे, तिथं जाऊन तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे. आणि हा इंटरव्ह्यू तुम्ही पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि सर आणखीन एक मुद्दा मला मांडावासा वाटतो. येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्या विद्यार्थ्यांना GPAT एक्झाम असेल किंवा वेगवेगळे मुद्दे असतील, याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलवरती यावं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. तुमचाच चॅनल आहे हा सर. नक्कीच तुम्ही येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं सर. नक्कीच आवडेल मला आशिष, नक्कीच आवडेल. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप धन्यवाद. प्लीज टेक केअर. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही मुलाखत आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कॉलेजमधले जे वेगवेगळे विद्यार्थी आहेत, तुमचे फ्रेंड्स आहेत, त्यांच्यासह देखील हा व्हिडिओ शेअर करा. तसेच पहिल्यांदा आपल्या आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब वाहिनीवर आला असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच औषध आरोग्यविषयक फार्मसी करिअर संदर्भातील माहिती मायबोली मराठीमधून मिळत राहील. आणि शिवाय येणाऱ्या काळामध्ये आपण असे इंडस्ट्रीमधील एक्सपर्ट, जे वेगवेगळे तज्ज्ञ लोक आहेत फार्मा फील्डमधले, त्यांच्या मुलाखती आपण मराठीमधून आणणार आहोत तुम्हाला मार्गदर्शन गायडन्स करण्यासाठी. त्यामुळे असंच आपल्या यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा. तुम्हाला जे काही वेगवेगळ्या टॉपिकवर माहिती हवी असेल तर ते देखील खाली सांगा. त्या फील्डमधले एक्सपर्ट लोक आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या चॅनलवर येतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद.